माधवनगरमध्ये श्री रेणुका देवी यात्रा उत्साहात साजरी। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची उपस्थिती। या यात्रेला प्रमुख पाहुणे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुरेशभाऊ खाडे, जितेंद्रभाऊ जैन, आदेशभाई बेदमुता, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पप्पू डोंगरे, शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, माधवनगर ग्रामपंचायत उपसरपंच राजकुमार दादा घाडगे, अनिल दादा जाधव, प्रकाश माळे, सचिन घाडगे, विशाल गोसावी, शक्ती गोसावी, केशव घाडगे, बबन घाडगे, संजय घाडगे, विजय जाधव, गुरुवर्य विशाल घारे, सर्व मित्रमंडळी इत्यादी प्रमुख पाहुणे तिथे उपस्थित होते। सालबादप्रमाणे यावर्षी दिनांक 7/4/2024 रोजी ही यात्रा भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले, असे रेणुका देवी मंदिर समिती अध्यक्ष मान्य श्री आकाश गोसावी व मंदिराचे पुजारी संगीता गोसावी यांनी माहिती दिली। रेणुका देवी मंदिर माधवनगर गेल्या 3 वर्षापासून 2021ला 7 एप्रिल 2021ला आपण माधवनगरमध्ये श्री रेणुका देवीचं मंदिर बांधले आणि प्रतिष्ठापन केले 7 एप्रिल 2021 रोजी। तेव्हापासून आज तिसरी यात्रा आहे। आम्ही धार्मिक भवनाने श्री रेणुका देवी मंदिराची आरती, महाआरती व पूजा, लहान मुलांसाठी खेळायसाठी काही पाळणे वगैरे इत्यादी प्रकारचे भेटवस्तू किंवा आरोग्य शिबिर वगैरे, यावेळी आचारसंहिता असल्याकारणाने आम्ही थोडंसं जास्त सहभाग न करता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। 4 लोक जेवतील व्यवस्थित त्या पद्धतीने, आणि वृद्धाश्रम अनाथाश्रममधले काही लोक आम्ही बोलवून सकाळी त्यांना वेगवेगळ्या प्रकार म्हणजे जे कधी महाप्रसादमध्ये वापरले जात